ओबीसी आणि मराठ्यांसाठी दोन समित्या करण्याची गरज नव्हती, शरद पवार यांनी महायुतीवर टीका केली। शरद पवारांनी कुठल्याच जातीचं भलं केलं नाही, बावनकुळे यांनी आता शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं। तर शरद पवारांनी महायुतीवर टीका केल्यानंतर आता बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। शरद पवार यांनी कुठल्याच जातीचं भलं केलं नाही असं म्हणत बावनकुळे यांनी पलटवार केला। तर ओबीसी आणि मराठ्यांसाठी दोन समित्या करण्याची गरज नव्हती असं वक्तव्य शरद पवारांनी करत महायुतीवर टीका केली होती। शरद पवारांच्या टीकेनंतर आता महायुतीच्या वतीने देखील पलटवार करण्यात आली। दोन समाजामध्ये कारण नसताना एक प्रकारचं वातावरण वेगळं व्हायला लागलं। या दोन समिती केल्या। मला असं वाटतं की सरकारने या दोन समिती करण्याची आवश्यकता होती का, आणि ज्या केल्या एक एका जातीची आहे आणि दुसरी एका जातीची। त्या जातीची समिती असेल तर दुसऱ्या घटकांचं मत काय याचा विचार तिथं होणार नाही। ज्या शरद पवारजींनी या महाराष्ट्रात कधीच कुठल्या समाजाकरता त्यांचं भलं करण्याची भूमिका घेतली नाही। मराठा समाजाला कधीच त्यांनी आरक्षणाकडे नेलं नाही। ओबीसी समाजाला कधी त्या ठिकाणी वर नेण्याचं कार्य ज्यांनी केलं नाही त्यांनी अशा गोष्टी करू नये। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जेव्हा समाजाला न्याय द्यायची गोष्ट येतं तेव्हा अशाच सब कमिटी करून त्या ठिकाणी त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटत असतात। आज मराठा समाजाची सब कमिटी केली, काही प्रश्न सुटत आहेत। त्यामुळं ज्यांनी कधीही महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला नाही, ज्यांनी कधी सामाजिक समता आणण्याचा विचार केला नाही, त्या शरद पवारजींनी अशा गोष्टी करू नये असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।